छोटी काळी म्हणे नाही का? चल बेटा काय लुया इकडं इकडं. हाय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहीतच आहे मी माहेरी आलेली आहे आणि आता झाले मला 15-20 दिवस होत आले आहेत. तर आता जायचं आहे कोल्हापूरला, पण आज जायचं आहे सासरी. तर म्हटलं चला बॅग भरू, आणि लग्नासाठी आले होते तर बऱ्याच साड्या घेतल्या आहेत, तर तुमच्यासोबत शेअर करते आजचा ब्लॉग. चल तर एवढ्या साड्या आहेत लग्नात आलेल्या नवीन. सेम आहेत या दोन्ही, आणि या दोन्ही पण सेम आहेत. तर याच्यातून मला एक घेऊन जायचे. कोणती घेऊ? ही घेऊ. त्याच्यात थोडस डिझाईन दिसत नाहीये, पण याच्यात असं उठून दिसत आहे या साडीत, म्हणून म्हटलं हीच घेऊन जाते. कारण की याला आहे ब्लाउजला छान असं वर्क, म्हणून ही घेऊन जाणार. याला पण वर्क आहे, पण हा कलर मला आवडला. आणि ह्या दोन्ही सेम आहेत. एक मला आणि एक भाऊजाईला आणली होती. मी ही घेतली होती आधीच. कोणती चांगली कलर? मला हाच आवडला, छान रेड असा गोड. ही मावशीला, ही माझ्या आईला तो वळणीला आली होती मावशीला ना आईला, त्यातून मी आईची घेऊन चालली आहे. ही मावशीची, मावशीला देऊन टाक. तसं माझी मावशी म्हणत दोन्ही तुलाच घेऊन जा, पण मला नको एकच पाहिजे. इकडे ही घेतली होती मी मामाच्या मुलीच्या लग्नासाठी. मावशीच्या पसंती घेतली होती. एवढ्याच आहे ना, यावेळेस एवढ्या साड्या घेऊन जाते. ह्या 3 ही माझीच आहे स्वतःची. चला आज जायचं तर मी हे सर्व बॅग वगैरे भरून घेते. तर मला ना अजून राहायचं होतं बरं का. म्हटलं आता 1 महिना माईला अजून सुट्टी आहे, जून पर्यंत राहावं. पण एवढं जास्त ऊन आहे ना इकडे, तर अजिबात हे म्हटले की आता राहू नको, खूप ऊन आहे, लेकरांची परेशानी होते, त्यामुळे आजच जायचं आहे. नारळ तर एवढे नारळ आहेत ना, भरपूर नारळ आले आहेत. दुर्वा तर खूप नारळ पाणी पिऊन खूप परेशान आहे. तरी खूप जास्त ऊन आहे. माझ्या पप्पांच्या दारासमोर एवढे झाडं नाही, पण माझ्या काकूच्या घरासमोर खूप झाडं आहेत, म्हणून मला तिकडे मी दिवसभर तिकडेच बसते. माझी बहीण आलेली आहे म्हणून. चला तुम्हाला दाखवते. हे पहा माझी काकू कपडे धुते. तिकडे ते पोरा म्हशीला पाणी घालत आहे. ए ते लाजतात बर का, ते खूप लाजतात. ही माझी बहीण. असं बसावं लागतंय उन्हात झाडं बघून. इकडं माझी काकू ही पहा कपडे धुवत आहे. इकडं राहणं म्हणजे खरंच अवघड आहे बरं का, कारण की एवढं ऊन आहे ना. लाईट आहे तरी सुद्धा घरात गरम होते. लग्नाला 5-6 वर्ष झाले, बाळच होत नव्हतं. बरंच खर्च केला बरं का, 5-6 लाख रुपये. तेव्हा कुठं हे पिल्लू आलं होतं. ते आल्यानंतर सासू सासरे खरंच खूप जास्त खुश होते. त्यात मुलगा म्हटल्यावर सासू सासरे तर अजूनच खुश होते. पण झालं असं की तिला डिलिव्हरीला 10-12 दिवस झाले होते आणि सासऱ्यांना ना अचानकच उलट्या वगैरे झाल्या. म्हणजे त्यांची ना मेंदूची नसच फाटली म्हणे. पण लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यांचं ऑपरेशनसुद्धा झालं. 7-8 दिवस राहिले. 7-8 लाख रुपये खर्चही आला, पण ते काही राहिलेच नाही. म्हणजे त्यांना वाचू शकले नाही डॉक्टर. तर त्यामुळे तिला इथं आणून सोडलं होतं. म्हणजे सगळे पाहुणे वगैरे रडतात. ती सुद्धा खूप जास्त रडत होती बरं का, कारण की सासू सासरेंना आई वडिलांसारखंच तिला जीव लावायचे. खूपच मोठं दुःख कोसळलं आहे त्यांच्यावर, आणि त्यामुळेच ती आलेली होती इथे. तर चला, असं मला सुद्धा आता निघायचं होतं इथून. आई मला डाळी वगैरे सगळं भरून देते. माझे काकूंचं सुद्धा असं असतं बरं का, सकाळपासून 2-3 दिवसापासून त्यांचं सुरू होतं की गहू घेऊन जा, बाजरी घेऊन जा. म्हणजे सगळं शेतातलं असतं ना, म्हणून सगळेच देतात. माहेरवरूनही देतात आणि सासरवरूनही देतात. तुला लागलं तर बेटा हे बघ, इकडे बाय कर, बाय कर, कर बाय कर, आवा कर, आवा.
सासरी निघालो होतो जाताना सूर्यास्त पाहायला मिळालं आणि तेव्हा कुठंतरी मनाला बरं वाटलं. नाही तर मला तरी खरंच खूप जास्त कंटाळा येत होता यावेळेस, का काय माहित. तर रस्त्यात माझा भाऊ भेटला मला. थांबाव तुम्ही, जाते मामाजवळ थांब. धीराची मुलगी 3 महिन्याची झाली होती आणि त्याच्यासाठी अजून आम्ही काही घेतलं नव्हतं. म्हटलं आज तिच्यासाठी आपण जाताना कानातलं घेऊन जाऊया. बघितलं छोटी काळी बनी नाही का हो दादा? ते रामानंद डिस्को आहेत ना, पण ते डिस्को वजनदार असं ना. नाही कमी असतं ते उलट, ह्याच्यात छान दिसते ते disco. सोनं कितीही महाग झालं ना तरी आपल्याला जिथल्या तिथं हे घ्यावंच लागतं बरं. तर आज मला जायला रात्रीचे 8 वाजले होते. सासरी लाईटच नव्हते, त्यामुळे मी तिथला व्हिडिओ घेतला नाही. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.